लाडक्या बहिणींसाठी खूपच महत्त्वाची बातमी। लाडक्या बहिणींसाठी सरकारने थेट खात्यात पैसे जमा करण्याची मोठी घोषणा केलेली आहे। लाडकी बहीण योजनेची ताजी अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। सर्व लाडक्या बहिणींची चिंता मिटलेली आहे। अखेर शिंदे साहेबांनी निर्णय घेतलेला आहे। सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण आता सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय घेतलेला आहे। कारण आता लाडक्या बहिणींना दिलासा देण्याचं काम सरकारने केलेलं आहे। कारण आता सरकारने निर्णय घेतलेलाच आहे। अखेर मंजुरी मिळाल्याने लाडकी बहीण खुश। प्रस्ताव मंजूर। मुंबईतून आदेश मिळालेला आहे। लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पैसे येणार। आता महिलांना गॅस सिलेंडरचे आणि ऑगस्ट महिना संपला, हे पैसे सप्टेंबर महिन्यात मिळणार आहे। लाडक्या बहिणींना असं वाटत नव्हतं हे पैसे येतील। सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहे। सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे। सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे, म्हणजेच 12 जिल्ह्यांमध्ये महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे। कोणत्या जिल्ह्यात हे पैसे मिळणार आहे? महिलांना गॅस सिलेंडरचे आणि लाडकी बहीण योजनेचे दोन्ही महिन्याचे एकत्रित पैसे मिळणार आहे। सरकार आता डीपीटीचे बटन दाबणार आहे, म्हणजेच या 12 जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे येण्यास उशीर होणार नाही। ज्या महिलांचे नाव पहिल्या यादीत येणार आहे त्या महिलांना गॅस सिलेंडरचे 830 रुपये आणि सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये मिळणार आहे। त्यासाठी तुम्हाला पहिल्या यादीत नाव आणणे गरजेचे आहे। मग पहिल्या यादीत नाव आणण्यासाठी काय करायचं हे पहा। लाडक्या बहिणींनो, आता तुमचे बँक खाते लवकर चेक करा। सरकारच्या सूचना, कारण आता पैसे येणार आहे। पैसे आले की नाही लगेचच समजेल, कारण आता प्रत्येक लाडक्या बहिणींच्या मोबाईलवर मेसेज जाणार आहे। कारण आता मेसेज कडे लक्ष द्या, म्हणजेच ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये आणि सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये हे लगेच वाटप करण्यात येणार आहे। आता विचार केला तर या 12 जिल्ह्यांमधल्या लाडक्या बहिणी एकदम खुश झालेल्या आहे। या 12 जिल्ह्यांपैकी एक जिल्हा म्हणजे ठाणे जिल्हा। ठाणे जिल्ह्याचे नाव पहिल्या यादीत घेतलेले आहे। या जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळालेले आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये ऑगस्ट महिन्याचे 1500 आणि सप्टेंबर महिन्याचे 1500 एकूण 3000 रुपये आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपयाचा सुद्धा GR जारी केलेला आहे। म्हणजेच गॅस सिलेंडरचे 830 रुपये सर्वच महिलांच्या बँक खात्यात देऊन टाकू असे सरकारने म्हटलेले आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळालेला आहे। भंडारा जिल्ह्यामध्ये सुद्धा या जिल्ह्याप्रमाणेच हप्ता वाटप होणार आहे। या जिल्ह्यामध्ये सरकारने 200 कोटीहून अधिक निधी जाहीर केलेला आहे। अन्नपूर्णा योजनेचे 830 रुपये सुद्धा या जिल्ह्याला मिळणार आहे, म्हणून सरकारने 200 कोटी रुपयाहून अधिक रक्कम या जिल्ह्याला दिलेली आहे। पूर्णपणे हे पैसे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे, त्यामुळे कसलीही चिंता करू नका। हे पैसे तुमच्या 8 बँकांमध्ये जमा होणार आहे। त्या 8 बँका कोणत्या हे आपण पाहणार आहोत। तुम्हाला या व्हिडिओ मधून 3 फायदे नक्कीच होणार आहे। राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सरकार आता 3 याद्या जाहीर करणार आहे। त्यापैकी जर तुमचे नाव पहिल्या यादीत असेल तर तुम्हाला 3830 रुपये मिळणार आहे। अन्यथा तुमचे नाव जर दुसऱ्या यादीत आलेले असेल तर तुम्हाला फक्त ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये मिळतील। सरकारने असे सांगितले की आता कोणतीही बहीण वंचित राहणार नाही। प्रत्येक बहिणींच्या बँक खात्यामध्ये आम्ही हप्ता देणार आहे। सणानिमित्त सर्व लाडक्या बहिणींसाठी हा निर्णय घेतलेला आहे। आता ते म्हटले की लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात ऑगस्टचे 1500 रुपये जमा होणार व आम्ही लाडक्या बहिणींसाठी नवीन अन्नपूर्णा योजना म्हणजेच गॅस सिलेंडरची योजना आणलेली आहे। पण हे पैसे सर्व माता भगिनींना मिळणार आहे सणानिमित्त लाडक्या बहिणींना, असे शिंदे साहेबांनी म्हटलेलं आहे। तर आता लाडक्या बहिणींना 3830 रुपये मिळणार आहे। आता कुणीही चिंता करत बसायचं नाही, कारण आता आम्ही थेट पैसे वाटप करत आहे। 1500 रुपये ऑगस्ट महिन्याचे आणि 830 रुपये गॅस सिलेंडरचे वाटप होत आहे।
तसेच सप्टेंबर महिन्याचे 1,500 रुपये सुद्धा वाटप होत आहे. म्हणजेच टोटल तुम्हाला 3,830 रुपये मिळणार आहे. यासोबतच एका यादीतील 3 विभागातील 6 जिल्हे कोणते? या 6 जिल्ह्यांमधील विभाग नागपूर विभाग, छत्रपती संभाजीनगर विभाग, पुणे विभाग व इतर विभागातील 6 जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा किंवा तुमचा विभाग आहे का? तुम्ही जर या विभागात राहत असाल तर सर्वात आधी पैसे मिळणार. या ठिकाणी देखील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. लाडक्या बहिणींना एक चांगला दिलासा मिळू शकतो. नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे. तर आता आपण बँकांची नावं पाहणार आहे. तर यातील पहिली बँक ती म्हणजे SBI बँक आणि दुसरी बँक ऑफ महाराष्ट्र, पोस्ट ऑफिस बँक, कॅनडा बँक. या बँक खात्यात तुमचे पैसे जमा होणार आहे. त्यामुळे आता कोणीही चिंता करू नका, तुम्हाला 3,830 रुपये मिळणार आहे. अशाच प्रकारे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा.